सुरुवातीला नागपूरमधून अतिशय महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे बाईकच्या जळीत कांड्याची। कोण विकृत हे काम करतं कळत नाही ज्योती, आणि काय त्यांचा उद्देश असतो। मात्र नागपूरमध्ये 11 बाईक्स जाळलेल्या आहेत। सरकारी वसाहतीतील ही संपूर्ण घटना आहे श्वेता, आणि आता हे लोण जे आहे ते पुणे, पिंपरी, मुंबई नंतर आता नागपूरमध्ये देखील पसरू लागलंय। परिसरातील स्ट्रीट लाईट बंद करून या बाईक्स जाळण्यात आल्यात। पूर्वनियोजित हा कट असल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय। आज सोमवारी पहाटेची ही संपूर्ण घटना, आणि ही आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य TV9 मराठीवर पाहतोय। 11 बाईक्स ज्या आहेत त्या अज्ञातांकडून जाळण्यात आलेल्या आहेत। कुठेतरी एका इमारतीच्या गच्चीमधून हा व्हिडिओ शूट केलेला आहे, आणि खाली रस्त्यावरती उभ्या केलेल्या बाईक्स कशा पद्धतीने जाळल्या गेल्या आहेत। पूर्व वैमनस्यातून किंवा नियोजित कट रचून हा प्रकार केल्याचा आरोप आहे। अधिक माहिती आपण घेऊयात। गजानन उमाटे आपले प्रतिनिधी आहेत आज फोन लाईन वरती। गजानन, नागपुरात सुद्धा आता बाईकचं जळीत कांड, काय उद्देश होता, कशामुळे, काय कारणातून या बाईक्स जाळण्यात आल्या, काय माहिती? नक्कीच हे रविनगर परिसरातील सरकारी वसाहती आहे, आणि त्या ठिकाणी जवळपास 500 ते 600 फ्लॅट्स आणि इंडिव्हिज्युअल घरं आहेत सरकारी कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे। त्याच परिसरामध्ये 6व्या क्रमांकाच्या इमारतीसमोर हे सगळं जळीत कांड घडलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या परिसरात CCTV कॅमेऱ्यात त्या विकृत आरोपीचा चेहरा येऊ नये म्हणून त्यांनी सगळे तीनही स्ट्रीट लाईट जे आहेत ते सुरुवातीला बंद केले, आणि त्यानंतर ज्वलनशील पदार्थ त्या गाड्यांवर टाकला आणि जाळला। पहाटेच्या सुमाराची घटना आहे, ज्यावेळेस लोक जाड झोपेमध्ये असतात, जेव्हा आगीचे लोड दुसऱ्या मजल्यापर्यंत जायला लागले आणि लोकांना जाग आली, तेव्हा हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार दाखल करण्यात आली। आरोपीचा शोध सुरू आहे। आता थोड्या वेळापूर्वी बर्डी पोलीस अंबाझरी पोलीस स्टेशनशी बोललो होतो, अजून कुठल्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही, कारण की पोलिसांकडे कुठलाही पुरावा ना CCTV कॅमेऱ्यात हा विकृत आरोपी आलेला आहे। पण त्याचा उद्देश आपसी वैमनस्यातून ह्या गाड्या जाळल्यात असं सांगितलं जात आहे तिथल्या परिसरातील लोकांकडून। पण तो धक्कादायक घटना आहे, कारण की सरकारी वसाहतीमध्ये सगळे सरकारी कर्मचारी जे आहेत, अगदी बरोबर, धक्कादायक तर आहेच, कारण इतक्या दुचाकी एकत्र जाळणं। गजानन, तुम्ही आमच्यासोबत फोन लाईन वरती असेच। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।